कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनिवास, निशीची अवस्था मला बघवत नाहीये। कंटिन्युअसली विचार करते ती, आणि सारखा तोच प्रश्न, नीरज सर सापडले का? काय उत्तर देऊ मी तिला? दादा मामाची सुद्धा काही वेगळी अवस्था नाही हवी। हवी त्याला या गावात मान आहे, आदर आहे। आज त्या सगळ्यालाच तडा गेलाय ग। आजपर्यंत दादा मामा ताट मानेने या गावात वावरला होता। पहिल्यांदा त्याला स्वतःची मान झुकवावी लागली। मी त्याला एक कधीच सहन होणार नाही, आणि मलाही। ओवी, याआधी कधीच मी त्याला असं पाहिलं नाहीये का? या सगळ्यात मी सुद्धा दोषी आहे। श्रीनिवास, प्लीज प्लीज काम डाऊन। तू शांत हो ना। अँड मला सांग, तू गिव्ह अप करून कसं चालणार आहे? श्रीनिवास, तिकडे निशिना देवघरातून बाहेर यायलाही तयार नाहीये। मला टेन्शन येतंय की नीरज सापडला नाही तर तिची अवस्था काय होणार आहे। सो या सगळ्यात आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना। हो अगं, पण आपण त्याला सगळीकडे शोधलं, तो कुठेच सापडला नाही अगं। तो सापडला तरच सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल श्रीनिवास। सगळ्यांच्या मनावरचं ओझं दूर होईल। विल हॅव टू फाइंड हिम। पण कुठे? सगळीकडे तर शोधून झालं आपलं। कुठेतरी तर असेल ना तो। आपण अजून टाइम नाही वेस्ट करू शकत। हो, आपण उद्या अख्खं गाव पुन्हा पालथे घालू। या घरावरचे आरोप दूर करण्यासाठी, निशीसाठी आपण त्याला पुन्हा शोधू। हा श्रीनिवास, निशीचे प्रेयर्स आपल्याला नक्की हेल्प करतील। आणि दादा मामाचा खरेपणा आपल्याला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल। बाय, माझे फोन उचल। ही एक बया फोन उचलत नाही। रागावून बसले असेल काल फुगून। इथे दादा पण चिडलेलो। या दोघांच्या भांडणात ना माझ्यासारख्या गरीबाचा जीव जायचा। त्या नीरजच्या आईने रागाच्या भरात माझा बिंग फोडला ना, तर दादा काही मग सोडणार नाही। उगाच पडलाय त्या पैशाच्या मोहात। मागत राहताना काही कळतच नाही काय करायचं आता। देवा, तू सांग बाबा, आता काय करू? मग काय सुचत नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।